नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। सुरुवातीला पाहणार आहोत टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। 15 दिवसानंतर महायुती राहणार नाही। अधिवेशनात निधी वाटप झाल्यानंतर तिन्ही पक्ष वेगळे होतील, रोहित पवारांचा दावा। तर भाजप 200 जागा लढणार, रोहित पवारांचं वक्तव्य। मुख्यमंत्री पदासाठी जयंत पाटील, अनिल देशमुख यांच्यासारखे अनुभवी नेते आमच्या पक्षात आहेत, आमदार रोहित पवारांचं वक्तव्य। मनोज जरांगेंचं उपोषण स्थगित। राज्य सरकारच्या शिष्टमंडळाच्या आश्वासनानंतर मनोज जरांगेंचं उपोषण स्थगित। मात्र मनोज जरांगेंकडून राज्य सरकारला 13 जुलैपर्यंत वेळ। सरकारने 1 महिन्यात निर्णय न घेतल्यास निवडणुकीच्या मैदानात उतरणार, जरांगेंचा इशारा। मनोज जरांगे यांनी विधानसभा निवडणूक लढवावी, त्यांच्या 60 ते 70 जागा येतील। उद्रेक होण्यापूर्वीच सरकारने निर्णय घ्यावा, बच्चू कडू यांचं मत। जरांगे साहेबांनी विधानसभेची तयारी केली पाहिजे। त्यांच्या 60-70 जागा निघेल अशा प्रकारचं महाराष्ट्रात चित्र आहे, आणि ते आल्यावर अधिक चांगला सोयीचा निर्णय घेता येईल काय ते इथं पाहावं। जरांगेंनी आत्मक्लेश थांबवला पाहिजे। कोणी कितीही शिव्या दिल्या तरी मी ओबीसीचा मुद्दा सोडणार नाही। मुद्दा एकाच हिसकावून दुसऱ्याला देऊ नका। छगन भुजबळ यांच्याकडून पुन्हा भूमिका स्पष्ट। सुद्धा जे आहे काय ते उपोषण वगैरे करून जे आहे आत्मक्लेश थांबवायला पाहिजे, आणि सरकार जर त्याच्यावर विचार करत आहे। उद्धव ठाकरेंना मिळालेली मतं मराठी नाहीत। मवियाला मोदींविरोधातून मतदान झालं। मनसे बैठकीत राज ठाकरेंचं विधान। बाळासाहेबांना तुमच्या आणि उद्धव ठाकरेंच्या राजकारणात आणू नका, अमित शहांना सांगितलं होतं। मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत राज ठाकरेंची माहिती। 40 आमदार फुटले तिथपर्यंत ठीक होतं, पण शिवसेना पक्ष आणि चिन्ह काढून घेतलेलं लोकांना पटलं नाही, राज ठाकरेंचं वक्तव्य। 40 आमदार पक्ष सोडून गेले नाही, तर पक्ष वाचवण्यासाठी गेले। राज ठाकरे यांच्या वक्तव्यानंतर संजय शिरसाट यांचं प्रत्युत्तर। त्याच्याबरोबर जर धनुष्यबाण गेला असता तर मला वाटतं बाळासाहेबांनी आयुष्यभर जे विचार जपलेत त्याला तो दिलेला छेद झाला असता। तर पक्ष वाचवण्यासाठी ही केलेली प्रक्रिया आहे।